नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी अनालिसिस मध्ये आपले स्वागत आहे। आज रमजान ईदची सुट्टी असल्यामुळे निफ्टीची एक्सपायरी ही कालच झाली आहे। काल निफ्टी ही गॅप अप ओपन झाली साधारण 22,720 ला आणि ती 22,740 ते 22,700 या रेंज मध्ये साइडवेज मध्ये फिरत राहिली। एकंदरीत मूवमेंट जर बघितली तर निफ्टी मध्ये ही स्लो डाऊन मूवमेंट होती, त्यामुळे जे ऑप्शन्स प्रीमियम होते ते डिके होत होते, म्हणजेच ऑप्शन प्रीमियम वाढत नव्हते आणि ते कॉल ऑप्शन असो किंवा पुट ऑप्शन असो दोन्ही ऑप्शन्सला त्यांनी फॉल केलेला आहे। म्हणजेच एक प्रकारे कालची एक्सपायरी जी होती ती आपल्याला बायर्सच्या व्ह्यूने नव्हती। आता उद्यासाठी जर बघायचे ठरले तर आपण डे चार्ट वर जाऊया। डे चार्ट वर जर बघितलं तर कालची जी कॅन्डल परवाची जी कॅन्डल होती ती बेरिश कॅन्डल होती आणि आजची जी कॅन्डल फॉर्म झाली आहे ती कंपॅरेटिव्हली ही इनसाइड कॅन्डल तयार झाली आहे। एक तासाच्या टाइम फ्रेम वर जर बघितलं तर छोट्या छोट्या कॅन्डल फॉर्म झालेल्या आहे, म्हणजेच कोणत्याही प्रकारचं यामध्ये व्हॉल्यूम नव्हता आणि तसेच व्होलॅटिलिटी ही नव्हती, त्यामुळे कालची एक्सपायरी ही थंड झाली आहे। तर उद्यासाठी जर विचार करायचा झाला तर आपण 5 मिनिट टाइम फ्रेम वरती जाऊया। पाच मिनिट टाइम फ्रेम वर जर बघितले तर 22,760 हा जो एक रेजिस्टन्स आहे आणि 22,700 हा एक सपोर्ट आहे। निफ्टीने जर 22,760 ते 780 हा झोन जर ब्रेक केला तर 830 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तसेच 22,700 ते 690 हा ब्रेक केला तर 22,600 पर्यंत निफ्टी येण्याचे चान्सेस आहे। म्हणजेच उद्यासाठी जर बघितलं तर 22,780 आणि 22,670 ह्या दोन महत्त्वाच्या लेवल्स आहेत। या जर ब्रेक झाल्या तर त्या डायरेक्शनने आपण ट्रेड करणार आहोत।